आज योगा भाई, आज दिवस आहे. आंतरराष्ट्रीय 11वा योगा दिवस साजरा होतोय आणि त्यानिमित्ताने मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर सुद्धा योगा साजरा झाला. तुम्ही देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. काय सांगाल? मी ठाण्याला योगा करून आलेलो आहे, लक्षात ठेवा. आणि मी तर दररोजच योगा करण्याचा प्रयत्न करतो जेव्हा वेळ मिळतो तेव्हा. कारण हा एक दिवसाचा उपक्रम नाही आहे, हा कायम आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपण स्वस्थ आणि निरोगी राहू शकतो. या ठिकाणी शायना एनसी या गेल्या 11 वर्षापासून योगा बाय द बे याचं आयोजन करतात. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. टाइम्स ऑफ इंडियाचं अभिनंदन करतो आणि सर्व योगा इन्स्टिट्यूट जे आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो की या कार्यक्रमाचं आयोजन करून हजारो लोकांना या आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने एकत्र करण्याचं काम या ठिकाणी करतात. खऱ्या अर्थाने हे सर्व श्रेय जे आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींना जातं. कारण त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये त्यांच्याच प्रयत्नांमुळे संयुक्त राष्ट्रसंघाने देखील आंतरराष्ट्रीय योगा दिनाला मान्यता दिली आणि आज जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो. अनेक देशांनी योगा स्टुडिओ देखील सुरू केलेले आहेत. याच्याबद्दल किती अवेअरनेस आहे, किती लोकांमध्ये उत्साह आहे, किती जागृती आहे हे खऱ्या अर्थाने आजच्या योगा दिनाच्या या उपस्थितीवरून कळतं. खरं म्हणजे आपलं सगळं जीवन फास्ट आहे आणि त्यामध्ये योगा जे आहे ही आपली प्राचीन संस्कृती आहे आणि प्राचीन धरोहर आहे. त्यामुळे एक दिवस योगा न करता हे आपल्या कायम दर दिवशी योगा जर केला तर खूप आपल्याला त्याचा फायदा होईल. आणि मी एवढंच सांगतो की मगाशी मी म्हटलं आणि यावर्षीची थीम एक पृथ्वी एक स्वास्थ्य अशा प्रकारची थीम आहे. दरवर्षी वेगवेगळ्या थीममध्ये योगा डे आपण साजरा करतो आणि म्हणून सगळ्यांनी मिळून आज आंतरराष्ट्रीय योगा दिन या ठिकाणी साजरा केलेला आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आमच्या शायना एनसीची, द टाइम्स ऑफ इंडिया आणि योगा इन्स्टिट्यूट या सगळ्यांचं कोस्टगार्डवाले मला निमंत्रण द्यायला पण आले होते, त्यांचं सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि सर्वांना आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या आणि तुम्हाला पत्रकारांना पण योगा दिनाच्या शुभेच्छा देतो. राजकीय जीवनात असताना कशा पद्धतीने योगा हा महत्वाचा असतो? कारण की तुम्ही खरं म्हणजे राजकीय जीवनात काय सामाजिक जीवनात प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसांना स्ट्रेस असतो, एक प्रेशर असतं आणि ते कमी करायचं असेल तर योगा हा एक मात्र उपाय आहे. आणि म्हणून योगा प्रत्येकाने एक दिवस न करता दररोज केला पाहिजे. आणि खास करून मुलं शाळेतली आणि कॉलेजची अन्य ॲडिक्शनच्या बजाय त्यांनी योगाचं ॲडिक्शन आत्मसात केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्यामुळे त्यांचं स्वास्थ्यही आणि त्यांचं पुढचं जीवनही सुकर होईल. आणि म्हणून करो योग रहो निरोग. सर, एक शेवटचा प्रश्न. आजची तारीख खरं तर महत्वाची आहे कारण की 21 जून आणि आजची तारीख महत्वाची यासाठी कारण की आजच्या दिवशी एक उठाव झाला होता आणि त्याला आज 3 वर्ष पूर्ण झाली. आजच आजची तारीख माझा वाढदिवस असल्यामुळे लक्षात येणार. मग बघा योग जुळून आलेला आहे आणि म्हणून आपण ते 3 वर्षापूर्वी जे काय परिवर्तन घडवलं त्यामुळेच आपण हे सगळं पाहत आहे, हे सगळं विकास पाहत आहे, कल्याणकारी योजना पाहत आहे. हे सगळे योगा इथं काय होतं पहिलं असं नव्हतं, असं होतं का? त्यामुळे कोस्टल रोड असो, हे पूर्ण मरीन ड्राईव्ह असो, याचं सुशोभीकरण असो, अटल सेतू असो, या सगळ्या विकासाला देखील चालना आपण दिलेल्या आहेत आणि त्यामुळेच आज राज्यभरात देखील योगाचा उत्साह अतिशय मोठा आपल्याला पाहायला मिळतो. आज मैं अंतर्राष्ट्रीय योगा दिन की सभी लोगों को शुभकामनाएं देता हूं, बधाई देता हूं. योगा बाय द बे ये कार्यक्रम जो है यहाँ पर योगा का हमारी शाइना एनसीजी, द टाइम्स ऑफ इंडिया, कोस्ट गार्ड और योगा इंस्टीट्यूट इनके माध्यम से
इसका आयोजन किया जाता है। 11 सालों से ये आयोजन यहाँ हो रहा है और इसलिए मैं इनको सभी लोगों को आयोजक है उनको शुभकामनाएं देता हूँ और बहुत बहुत बधाई देता हूँ। योगा ये एक दिन करने का काम नहीं है, ये हर दिन करने का काम है और इसलिए अगर हमें स्वस्थ रहना है, टेंशन फ्री रहना है, प्रेशर फ्री रहना है तो योगा हमारे जीवन का एक अंग बनाना चाहिए, हमारे जीवन का एक पार्ट बनना चाहिए और इसलिए ये इसका श्रेय भी जो है हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी को जाता है क्योंकि उन्होंने उनके प्रयास से संयुक्त राष्ट्र संघ में इसको अंतर्राष्ट्रीय योगा दिन को मान्यता दी है और आज हम देखते हैं पूरी दुनिया में ये योगा डे मनाया जाता है और योगा डे एक दिन मना के रुकते नहीं, हर दिन योगा लोग करते हैं। कई बड़े देश, कई बड़े राष्ट्र योगा स्टूडियो भी उन्होंने शुरू किया है। ये बहुत बड़ी अचीवमेंट है और ये बहुत बड़ा अवेयरनेस है लोगों में और इसलिए मैं सभी लोगों को अपील करता हूँ कि यहाँ पर आकर हर साल तो करते हैं लेकिन अपने अपने घर में अपने अपने जगह पर हर दिन योगा मनाएं और बच्चों से भी मैं अपील करता हूँ, कॉलेज के बच्चे हैं, विद्यार्थी है, अन्य एडिक्शन के बजाय योगा एडिक्शन को अपनाएं ताकि उनका जीवन सुंदर हो जाए, पढ़ाई अच्छी हो, उनका फ्यूचर अच्छा हो। कहो रहो क्या करो योग, रहो निरोग, ऐसा मैं सबके साथ सबको कहना चाहता हूँ। आप सभी लोगों को मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ, खास करके हमारे शाइना एनसी जी को, टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप को, कोस्ट गार्ड को, सभी इंस्टीट्यूट को बहुत बहुत शुभकामनाएं। सर, देश और दुनिया के लिए 21 तारीख जो है काफी मायने रखती है, आज योग दिवस है, आपके लिए भी ये तारीख काफी मायने रखती है। हमने भी दिवस के मौके पर आप क्या संदेश देंगे? आपने भी बड़ा कदम उठाया था 3 साल पहले, विपक्ष को खास करके तो ये योगा उस दिन मैंने भी किया था और वो मैराथन में योगा था और इसलिए वो उस वक्त हमने ये जो परिवर्तन लाया है देश राज्य में और आज जो मोदी जी के सपोर्ट से, अमित भाई के सपोर्ट से इस राज्य और केंद्र सरकार मिलकर हम डेवलपमेंट कर रहे हैं। आज आप ये जो मरीन ड्राइव देख रहे हैं, पहले यहाँ पर ऐसी व्यवस्था नहीं थी और मरीन ड्राइव देखिए, कोस्टल रोड देखिए, अटल सेतु देखिए, मुंबई का विकास देखिए, जो भी है ये डेवलपमेंट पिछले 3 सालों से हो रही है और इसलिए वो 21 तारीख वाला दिन महाराष्ट्र के लिए बहुत बड़ा भाग्यशाली रहा है डेवलपमेंट के एंगल से हम देखें तो। और हमारा एजेंडा क्या है? डेवलपमेंट 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 और इसमें योगा को और बढ़ाने की आवश्यकता है। हमारे राज्य में बड़े पैमाने पर योगा मनाते हैं और इसलिए मैं प्रधानमंत्री जी को भी फिर एक बार धन्यवाद देता हूँ कि इसके कर्ता धर्ता वो है। धन्यवाद, थैंक यू। बहुत बहुत धन्यवाद। इसके बाद में 21 तारीख को हम गए थे। सर एक मिनट, टाइम्स ऑफ इंडिया ने जमीन मुंबई में लॉन्च किया। एक मिनट जरा पीछे आ जाओ, आप थोड़ा सभी से पीछे आ जाओ भाई। आदरणीय श्रीकांत अरे माझा आमचा फोटो अरेंज करतो यार, जरा असं काय करतो? एक मिनिट जरा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.